नमस्कार, कसे आहेत सगळे? छान आहेत ना? व्यवस्थित सगळे? ताई, मावशी, आजी, वहिनी सगळे आलेले आहेत, टीव्ही समोर बसलेले आहेत. 6:30 झालेले आहेत. वा, सगळ्या बसल्या आहेत छानपैकी. चला तर मंडळी, मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत पुण्यातील विकासनगर किवळे येथे, आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. आपल्या 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. एक किस्सा मी तुम्हाला सांगतो, सगळ्या ताया इथे जमलेल्या आहेत म्हणून, की एकदा मी माझ्या बहिणीकडे गेलो होतो आणि माझ्या ताईने सगळ्यांसाठी छान पोहे केले होते. सगळ्यांना अगदी छान डिशमध्ये पोहे वगैरे तिने खायला दिले, पण स्वतः मात्र ज्या डिशमध्ये कोथिंबीर चिरली होती ना, त्याच डिशमध्ये तिने पोहे घेतले आणि खात होती. मी हे सगळं बघत होतो. तिला जाऊन विचारलं, ताई ही डिश का घेतली? नवीन डिश घ्यायची ना एखादी फ्रेश. तर ती म्हणाली, अरे नाही रे, एखादी डिश वाढते ना पुन्हा धुण्यासाठी. मी म्हटलं, अगं पण तुझ्याकडे कामवाली बाई आहे ना, धुण्यासाठी बाई आहे ना? तर ती म्हणाली की हो आहे रे, पण तिला सुद्धा कष्ट पडतातच ना, आणि एका बाईलाच कळत असतं की घरामध्ये किती कामं असतात ते. तेव्हा मला कळलं की एक बाई दुसऱ्या बाईचे कष्ट समजू शकते. आणि मला खरंच अभिमान वाटतो सन मराठीचा, की सन मराठीने ही गोष्ट जाणली आणि या सगळ्या ताईंच्या विरंगुळ्यासाठी 16 सख्यांचा हा कार्यक्रम सन मराठीने आणला. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, अगदी मनापासून सांगतो, की प्रत्येक भागात ना मला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. त्याच्यामुळे मी खरंच अगदी सन मराठीचा अगदी मनापासून आभार मानतो. आज इथे या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. पण सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेर बद्दल तर बोललं जाणारच की रे, हो की नाही? चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव माधुरी रेणुकादास राखे. वा, आणि माहेर कुठलं? नांदेड. सासर? नांदेड. माहेर सासर दोन्ही नांदेड. आणि भाऊजी काय करतात? ते टाटा मोटर्स मध्ये इंजिनियर आहेत. वा, काय सांगशील माहेर बद्दल? म्हणजे माझं माहेर कसं आहे की गोदावरी नदीच्या काठी माझं घर आहे माहेरचं. वा. आणि त्याच्या बाजूलाच आमचं राम मंदिर आहे. म्हणजे मग आम्ही नदीला जाणं, मज्जा करणं, नदीत खेळणं, ते ग्रहण वगैरे लागल्यावर स्नानाला रात्री जाणं, अशी खूप सारी मी मज्जा केली आमच्या तिथे. अच्छा, असं कुठला एखादा प्रसंग आठवतोय तो तुला ते सांगावं असं वाटतं? म्हणजे माहेर मध्ये कसं आम्ही उन्हाळ्यात सुट्ट्या आल्या की आपण फिरायला जातो, तसंच आम्ही टूर काढली होती केदारनाथ बद्रीनाथची. मग त्या टूर मध्ये आम्ही सगळेजण गेलतो फिरायला. तर मग फिरायला गेल्यावर आम्ही ते केदारनाथचा चढ चढत होतो. तर चढता चढता मी आणि माझा भाऊ खूप लहान होतो. मी असेल 6वीला आणि तो असेल 4थीला किंवा 2रीला. मग आम्ही चालत होतो, आम्ही बराच चाललो, पण ते केदारनाथ शेवटी तेवढं तर आमच्याच्यानं चालणं होणारच नव्हतं. मग आमचे वडील म्हटले की नाही बाबा, ह्यांना आपण खेचरवर बसू आणि आपण आपलं चालत जाऊ. मग आम्ही खेचरवर बसलो आणि तो खेचर पुढे पुढे आम्हाला नेत होता आणि आम्ही काही मागे वळून पाहिलं नाही. आम्हालाही मज्जा वाटत होती, कधी नाही ते आम्ही खेचरवर बसलो, पुन्हा ते निसर्गरम्य वातावरण वगैरे सगळं पाहून म्हणजे मस्त आम्ही चाललो. असं चालत चालत आम्ही जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा आम्हाला कुठंच आमचे आई वडील दिसत नव्हते. की बापरे, आता कुठं दिसत नाही. आणि समोर समोर आम्ही चालतच होतो. आम्हाला वाटलं आता येतील, मग येतील. म्हणजे आम्ही कधीही पाहिलं की मागे कोणी दिसायचं नाही. असं करत करत आम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचलो. अंधार पडला, पण आम्ही दोघे लहान, आम्ही एकदम घाबरलो, आता कोणी दिसत नाही. आणि आम्ही राहणार नांदेडचे, आलो केदारनाथला आणि कोणीच नाही, सगळं अंधार सगळीकडे, सगळे अनोळखी लोक. आम्हाला अशी भीती वाटली, आता आम्हाला पळवून नेणार आमचे, किंवा आम्हाला विष घालून मारणार. म्हणजे लहान मनाच्या मनात काही येऊ शकतं. आणि त्यात मी माझ्या भावाची मोठी बहीण. मी म्हणलं कोणी काय दिलं तर काही खायचं नाही बरं का, आणि कोणाला काही सांगायचं नाही, आपण एकटे आहेत, आपले आई बाबा नाही येत वगैरे. मग एका जोडप्याने आम्हाला सहज विचारलं, काय झालं, तुम्ही दोघंच दिसतात, किती वेळ झाले इथं उभे. ते चांगलं होतं जोडपं, पण आमच्या मनात भीती की आता हे आपल्याला पकडणार. मग ते म्हणले नाही चला तुम्ही आमच्या घरी, दोघं बाळांनो. आम्हाला घरी नेलं. त्यांच्या आम्ही घरी गेलो आणि मग त्यांनी आम्हाला छान जेवायला ताट वगैरे ठेवलं. पण आम्ही दोघांच्या मनात भीती, याच्यात विष नाही ना, बेहोशीचं औषध नाही ना. मी माझ्या भावाला असं बोलू पण नाही शकत. तर मी असं त्याला खुनवलं, खायचं नाही बरं का काही याच्यातलं आपण. आम्ही म्हणलं नाही आमचं पोट भरले. आमच्या आई वडिलांनी त्या खेचर सोबत आम्हाला खूप खायला सामान दिलं आणि ते खूप म्हणत होते. पण माझा भाऊ सुद्धा खूप भूक लागली, मला तर त्याच्यापेक्षा जास्त लागली असेल, कारण की आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं.
मग त्या ताटाकडे पाहून असं वाटत होतं की पटपट खावं, पण मनात भीती की नाही बाबा हे खाल्लं ना आपण बेहोश झालो तर आपलं इथंच आपल्याला आयुष्य काढावं लागेल. मग आम्ही दोघांनी काहीच खाल्लं नाही आणि मग आम्ही दोघं खूप घाबरलो आणि आम्हाला आता आमच्या आई वडिलांपाशी कसं जाणार आम्ही. मग आमच्या आई वडिलांनी त्या मंदिरात घोषणा केली की आनंद माधुरी कोणाला भेटलेत का, आनंद माधुरी, आणि ते जोडपं खूप चांगलं होतं. आणि मग त्यांनी सांगितलं तुमचंच नाव आहे दोघांचं आनंद माधुरी. मग आम्ही म्हटलं हो आमचंच आहे. मग आम्हाला त्यांचा थोडा ट्रस्ट झाला त्यांच्यावर की नाही बाबा आता हे चांगले लोक आहेत, आपण यांना खरंच सांगितलं पाहिजे. आणि असं झालं आणि शेवटी ती शेवटची घटिका आली की आम्ही त्या मंदिरात गेलो आणि आमच्या आई वडिलांना घट्ट मिठी मारली. त्यावेळेस कळलं की आई वडिलांचं महत्व, घरचं महत्व, आणि आपण हरवलं. पण त्या जोडप्यांचं पण आम्ही खूप आभार मानले की तुमच्यामुळे आम्ही आमच्या आई वडिलांपर्यंत पोहोचतो. म्हणजे चांगुलपणावर त्या दिवसापासून म्हणजे माझ्या बालमनावर विश्वास बसला की नाही लोक चांगले पण असतात. हे खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटतंय आज इथे छान मन मला सुद्धा खूप छान वाटलं, मन मोकळं केल्यासारखं वाटलं आणि पुन्हा माझ्या त्या आठवणीला उजाळा आला. आणि माझ्या माहेरचे गंगा, गोदावरी, तो राम मंदिर, ती होळी. आमच्याकडे होळी त्याला नाव कशामुळे पडलं की आमच्याकडली होळी 8 दिवस ती अखंड पेटत राहायची, त्यामुळे त्या एरियाचं नाव होळी पडलं. होळी पडलं. ओके, नाही खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. थँक्यू. माहेरच्या आठवणीनंतर आपण आता सुरू करणार आहोत आपले खेळ. मला माहिती आहे तुम्ही सगळे उत्सुक आहात खेळासाठी, कारण त्या खेळांमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. सांगतो तुमच्या मनात जे सगळे प्रश्न निर्माण झाले त्याची मी उत्तरं देतो. ही जी माझ्या बाजूला खुर्ची आहे ती साधी सुधी खुर्ची नाहीये, मानाची खुर्ची आहे. आणि आजच्या भागाची जी हुकमाची राणी होणार आहे ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. आता हुकमाची राणी कशी होणार तर खेळ खेळून. त्यासाठी पहिल्या खेळासाठी आपल्याला काही ताया निवडाव्या लागणार आहेत, पण त्या ताया आपण निवडणार आहोत लकी ड्रॉ मधून. चला तर मग लकी ड्रॉ साठी तयार राहा. ह्या बॉक्समध्ये तुम्हाला माहिती आहे आता सफेद रंगाच्या आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात, बरोबर. आता ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या? क्या बात आहे, व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताईंची निवड झालेली आहे आपल्या पहिल्या खेळासाठी. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. आता या पहिल्या खेळातून 3 ताई बाद होणार आहेत आणि 10 तयार जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. हा, पण आपल्या पहिल्या खेळाचं नाव तुम्हाला सांगतो. आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे, आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की एक संगीत सुरू होईल, त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी अगदी छान नृत्य सादर करायचंय. त्या क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. ओके, जी ताई हलेल, हसेल, डोळे मिचकवेल ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहे. ठीक आहे, चला तर मग हा खेळायला सुरुवात करायला सगळे तयार आहेत? हा, बरं ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. बाद झालीस तू ताई, कशाला हल्लीस? काय तू हल्ली पापड्या ताई, हल्ली ताई इथं बसू शकते समोर. हा, आता कुठं जाऊ, इथं येऊ मी. डोळे हल, ताई इथं बसू शकते. व्हेरी गुड. फसाले आपल्या या पहिल्या खेळातून 10 ताया इथे आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे
माझाच पहिला कप. हा खेळाचं नाव काय? ए गप, माझाच पहिला कप. व्हेरी गुड. हा एक गप माझाच पहिला कप. बरं ठीक आहे. एक गप माझाच पहिला कप. बरं बरं मला बोलतात तुम्ही काय कळत नाही. हा एक गप माझं. हा हरकत नाही. व्हेरी गुड. चला नाव कळलेलं आहे तुम्हाला. व्हेरी गुड. आता खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या हातामध्ये एक एक पेपर कप आहे. तो पेपर कप असं डोक्यावरती ठेवायचा आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रेषा आहे ती लाल रेषा क्रॉस करायची आणि क्रॉस करत असताना अजिबात कपाला हात लावायचा नाही. कप जर पडला तर तसाच उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. ठीक आहे, कळले तुम्हाला नक्की? चला आता पेपर कप ठेवा डोक्यावर. रेडी? 1 2 3. कप पडला तर यायचंय. हा कप पडला. हा हात लावलाय ताई. मागं 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 मागं. लवकर लवकर लवकर. हा शबाश शबाश शबाश. हा कप पडला. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मस्त मस्त. अरे कप पडला. चल चल पुन्हा 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 इथं व्यवस्थित बॅलन्स करा बॅलन्स करा बॅलन्स करा बॅलन्स करा व्यवस्थित व्यवस्थित. हा शबाश शबाश. पाचवी लोक टाळ्या टाळ्या टाळ्या. सगळ्यांच्या टाळ्या वाजू दे. व्हेरी गुड. आणि ते पडलेलं आहे एक गप माझाच पहिला कप. या खेळातून 5 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. काय नाव? फुंकर प्रेमाची. अरे वा किती गोड. फुंकर प्रेमाची. हा फुंकर प्रेमाची. खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, खेळ काय आहे ते मला मी सांगणारच आहे, पण त्याआधी नमस्कार ताई. नमस्कार. कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटते. तुझं नाव सांग ताई आधी. रेखा रवींद्र बारगल. रेखा ताई. माहेर कुठलं? कर्नाटक. कर्नाटक. म्हणजे माझा मामाचा मुलगा आहे माझे हसबंड. अच्छा. मग ते पहिल्यापासून इकडेच राहतात. मामाचाच मुलगा आहे. हो. लव्ह मॅरेज? नाही. नाही नाही. अच्छा ताई तुझं नाव सांग. स्वप्नाली प्रवीण सोनवणे. माहेर कुठलं? नाशिक. ओके. आणि सासर? नाशिक. माहेर पण नाशिक, सासर पण नाशिक. काय नाहीये? लव्ह मॅरेज. मग मी कुठे काय बोलले? मी काही विचारलं पण नाहीये काही. हा अरेंज मॅरेज आहे. कांदे पोहे. हा कुठे आले होते भाऊजी बघायला? माझ्या घरी बघायला. तुमच्या घरी माहेर. बघायला हो. आले. पहिल्यांदा तेव्हाच बघितलं भाऊजींना? हो हो. तेव्हाच बघितलं भाऊजींना. हो. काय बघितलं असं आलं मनामध्ये? काही नाही, बसले होते ते. अच्छा. हा. त्यांच्या शेजारी माझे दीर होते, ते माझे क्लासमेट होते 10th पर्यंत. मग नक्की कोण मुलगा तेच समजलं नाही पहिले. मग कधी कळलं? मग नंतर भाऊजी बोलले की हा, ही मुलगा. तर माझी क्लासमेट आहे असं. वा व्हेरी गुड. खूप छान ताई. तुला सुद्धा खेळासाठी खूप Thank खूप you. शुभेच्छा. Thank you. आपण आता ह्या ताईंकडे जाऊया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव माया प्रवीण रातोळीकर. माया ताई. माहेर कुठलं? नांदेड. आणि सासर? सासर पण नांदेड सर. काय नाही. लव्ह मॅरेज नाही. पण मी काही विचारतच नाहीये. मी काही विचारलंच नाहीये. तरी पण हरकत नाही. अरेंज मॅरेज आहे. भाऊजींना पहिल्यांदा कुठे बघितलं? ते माहेरी आले होते. माहेरी आले होते. कांदा पोहे हो, स्टाईल सर. वगैरे. ओके. पूर्ण जेवण. पूर्ण हो. पूर्ण जेवण पूर्ण वगैरे. जेवण. अच्छा. जेवण तू बनलं होतं की आईने? सगळ्यांनी काकू काकू. जॉईंट फॅमिली. ते तयार होण्यातच होते सर. अच्छा. मी काही बनवलं नव्हतं. ओके ओके ओके. ताई तुझं नाव सांग. कांचन निलेश चांभारे. ताई माहेर कुठलं? खेड. आणि सासर? खेड. माहेर खेड, सासर खेड. लव्ह मॅरेज आहे की नाही? बघितलं? मला माहिती आहे ना लव्ह मॅरेज. आता आम्हाला ऐकायला आवडेल कसं काय. अगं बाई. हा, कोणी आधी विचारलं भाऊजींनी की तू? भाऊजींनी काय काय विचारलं होतं भाऊजींनी? अरे केवढी लाजते. क्या बात आहे. हा हा काय विचारलं होतं भाऊजीने? आठवते तेव्हा? नाही आठवते. आणि आता आपण खेळाबद्दल जाणून घेऊया. आणि आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या समोर एक एक डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके. दोन्ही हात मागे ठेवून
फुंकर मारायची आणि फुंकर मारत मारत आतलं जे नाणं आहे ते दिसल्यानंतर ते असं तोंडात आपल्या दातामध्ये पकडायचंय. दातामध्ये पकडल्यानंतर हात वरती करायचे म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली. तर तुमच्या 5 जणांपैकी 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातलीच होणार आहे हुकुमाची राणी. तुम्हाला खेळ कळलेला आहे नक्की. चला या आपापल्या डिश समोर उभे राहा. या बरोबर रेडी, सगळ्या तयार आहेत. अरे हात मागे, आजी अजिबात हात सोडायचे नाही. ओके चला रेडी, 1 2 3. हो जरा घागर फुंकते. व्हेरी गुड. हा हा शाबाश. हा व्हेरी गुड. हा क्या बात आहे. हा शाबाश. हा जोरात. हा जोरात दिसलं. हा ये बात. हा 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 ये बात. हात वरती. हा आणि बघा आणि हा जो काय खेळ नाही एकदम घाबऱ्या. हा वा ताई ताई. हा फक्त जरा. व्हेरी गुड, एकदम छान. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की 2 ताया ज्या आलेल्या आहेत पहिल्या, त्यातली पहिली ताई आहे ही ताई पहिली आलेली आहे आणि ती ताई दुसरी आलेली आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाते. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि सुंदर प्रेमाची या खेळातून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. तुमच्यासमोर पिवळ्या रंगाचा फुगा आहे बरोबर. तो फुगा तुम्हाला जाऊन फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती होणार आहे विजेती आणि असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण फुगा फोडायच्या आधी तुमच्या दोघींच्याही डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचंय आणि स्वतःभोवतीच गोल 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 फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं तुम्ही जाऊन फुगा फोडायचंय. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे विजेती. ठीक आहे, कळले तुम्हाला नक्की. चला मी दोन्ही ताईंना विनंती करतो की तुम्ही इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. या आणि आता दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. हा आणि आता त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचायचंय, नृत्य सादर करायचंय आणि गोल गोल फिरायचंय. गोल गोल फिरायचंय. गोल 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 फिरायचंय. व्हेरी गुड. नाचायचंय. हा 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 जागेवर कोणी उठायचं नाहीये. हा हा मागे 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 मागे. नाही नाही खाली बसून दे, खाली बसून दे. एक मिनिट ताई मला सांग तुला दिसते. नाही हा नाही. मग तू बरोबर फुग्यापर्यंत कशी गेली. नाही काहीतरी चिटिंग आहे मला वाटतं ताई. नाही नाही ताई कोपऱ्यातून इकडनं दिसते. ताई दिसते ना. नाही हा नाही 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 मला इथे निर्णय बदलावा लागेल. तरी तू फुगा फोडला असलास तरी पण तू व्यवस्थित फुग्यापर्यंत गेलेली आहेस. इकडनं दिसते, या डोळ्यातून दिसते. निर्णय लागलेला आहे. हुकुमाची राणी ती आहे. या ताई इथे तुम्ही इथे. खरं तर जरी हा ताईने फुगा फोडला असला तरी पण चिटिंग झालेली आहे. एका डोळ्यानी त्यांना दिसत होतं म्हणून जाऊन तिथे फुगा फोडलेला आहे. त्याच्यामुळे आपण हुकुमाची राणी किंवा आपण विजेती डिक्लेअर करतो. ह्या ताईंना खूप खूप अभिनंदन. असं मी अजिबात बोलणार नाहीये. घाबरली होती मी. का बरं घाबरली होती. दिसत नव्हतं तरी तुम्ही म्हटले दिसतंय असं. हे बघा आता भाऊ आहे म्हटल्यानंतर घरातला छोटा भाऊ आहे शेंडेफळे म्हणजे थोडी ताईची मजा मस्ती करणार की नाही. हो की नाही. हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय. छान वाटते. छान वाटतंय. आता ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी. खूप खूप अभिनंदन ताई. खूप खूप अभिनंदन.
कसं वाटतंय? वाटलं नव्हतं हुकुमाची राणी होईल असं. वाटलं नव्हतं अजिबात. काय आता मनामध्ये फिलिंग्स खूप आहेत? छान वाटतंय, खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. पहिल्यांदा कोणाला फोन करून कळवणार आहे? हो ना, आहोत ना. काय सांगणार? मी झाली हुकुमाची राणी असं. क्या बात आहे, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन ताई. आणि एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे.